मुलगा आहे बघा. आपण जेव्हा नदीवर आंघोळ करायला जातो किंवा आपल्या घरात आंघोळ करतो तेव्हा आपण असेच कपडे घालतो ना, हो ना. हा, मग पोहण्याच्या वेशात किंवा आंघोळ करण्याच्या कपड्यामध्ये आपण जे कपडे घालतो आणि त्या आतल्या कपड्यामध्ये जे अवयव असतात त्यांना खाजगी अवयव म्हणतात. काय म्हणतात? खाजगी अवयव. आलं लक्षात? मग समजा हा मुलगा आहे, या मुलाचे हे काय आहे? डोके. हे काय आहे? पाय. हे काय आहे? हे काय आहे? छाती ना, छाती. हे काय आहे? पोट. आणि या मुलाचे इथं काय आहे? खाजगी अवयव. काय आहे? खाजगी अवयव. ओळखता येईल आता? या मुलाचे खाजगी अवयव कुठे आहेत? दाखव कुठे आहे? हा, शाबास, व्हेरी गुड. बघा या मुलाचे खाजगी अवयव कुठे आहे? इथं ना. त्यानंतर हे कोणाचं चित्र आहे? मुलगा की मुलगी? मुलगी. बरोबर ना. मग बघा आपण मुलाचं पाहिलं की खाजगी अवयव इथं असतात आणि या मुलीचे कोणतीही मुलगी असेल, स्त्री असेल, तिचे खाजगी अवयव इथं असतात आणि इथं असतात. आलं लक्षात? दोन ठिकाणी. लक्षात येतंय ना? हा, बघा हे खाजगी अवयव तुम्हाला जर कोणी विचारलं तर आपल्याकडे काही सर येतील, कोणी सांग तुम्हाला खाजगी अवयवाविषयी माहिती दिली का? हा, तर तुम्ही काय म्हणणार? हो. आणि माहिती सांगताना लाजायचं नाही. आलं लक्षात? थोडक्यात ते सांगतील बाल लैंगिक शिक्षण हे दिले का तुम्हाला तेव्हा लक्षात येणार, बरोबर. पण तुम्ही हे सांगू शकता ना का आम्हाला खाजगी अवयवाविषयी सरांनी माहिती सांगितलेली आहे. मग अशीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही ऐकायची. आलं लक्षात? बघा दोन मित्र असतात